पैठण शहर आणि तालुक्यामधील अनेक महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसने शैक्षणिक शुल्क कायदा 2003 नुसार शुल्क न आकारता मनमानी पद्धतीने भरमसाठ शुल्क घेत आहेत। त्यामुळे गरीब होतकरू मुलांनी शिक्षण कुठे घ्यावे असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करतात। याबाबत शिक्षण उपसंचालक आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांना अखिल भारतीय छावा संघटनेने निवेदन देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। मी साईनाथ दामोदर कर्डिले, शहर अध्यक्ष, अखिल भारतीय छावा संघटना पैठण। पैठण तालुक्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने कॉलेजेसमध्ये ॲडमिशन चालू असल्या कारणाने व खाजगी नियमबाह्य पद्धतीने खाजगी कोचिंग क्लासेस चालू आहे, भरमसाठ फी आकारत आहेत ते। त्या बाबतीत 2003 शासन निर्णयानुसार एक निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत करण्यात आली होती व 2024च्या कायद्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये थर्म अटेंडन्स महत्त्वाचा असतात, कुठल्याही अंमलबजावणी झालेली नसल्या कारणाने आज रोजी आम्ही शिक्षण अधिकारी व शिक्षण उपसंचालक संभाजीनगर यांना निवेदन दिलेले आहे। येणाऱ्या 8 दिवसात जर त्यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर आम्ही अखिल भारतीय छावा संघटनेने लोकशाही पद्धतीने रोडवर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी उपसंचालक शिक्षण विभाग व गट शिक्षण अधिकारी शिक्षण विभाग यांची राहील।